आपलं जे नातं आहे त्याची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकते का? अर्थातच नाही, पण म्हणून तू नंदीलाच धर्मसंकटात टाकावे? तुम्हाला कळलं तर? कसे नाही कळणार? एक ध्यानात ठेव म्हाळसा, नंदी तुझी आज्ञा कधीही मोडणार नाही, पण म्हणून श्री महादेवांच्या आज्ञेचे पालन त्यांनी केले नाही अशी अपराधी भावना त्याला देऊ नकोस. मी एक साधे सोपे कार्य त्याच्यावर सोपवले आहे, यात विचार करण्यासारखे काय आहे? म्हाळसा, तो नंदी आहे, तो कधीही असत्य बोलणार नाही. तुझ्यापर्यंत जी माहिती तो घेऊन येईल ती पचवण्याची ताकद आहे तुझ्यात. पण सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच हा एक भाग आहे. तू तुझ्या मनाची समजूत घालते आहेस म्हाळसा. एक घटना घडणार आहे आणि तू ती थांबवण्याचा प्रयत्न करून बघ, ती थांबणार नाही. आणि हा खेळ तू सुरू केलास. मी माझ्या साऱ्या शक्तीनिशी ते थांबवेन. आणि ती घटना श्री खंडेरायांनी घडवायची ठरवली असेल तर? तरीही मी थांबवेन. त्यांच्यावर प्रेम करता करता तू त्यांच्याच विरोधात उभी राहते आहेस. मग मी काय करू? मलाही या साऱ्याचा थकवा आला आहे. मग माझे ऐक, त्या बानूच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहायला जाऊ नकोस. आणि नंदीलाही या कार्यातून मुक्त कर. नाही, मी निर्णय घेतला आहे आणि त्यातून मी माघार घेणार नाही. मी प्रयत्न केला, पुढे जाऊन तुला दुःख होऊ नये असे वाटले म्हणून. नंतर म्हणू नकोस की तुला वेळेवर थांबवले नाही. यावेळी नाही म्हणणार, पण मला माझ्या पद्धतीने कार्य करू द्या. जशी तुझी इच्छा. मी तुमचं ऐकलं नाही तर तुम्हाला माझा राग नाही ना आला? तुझ्यावर कशी रागवेन मी? येते मी. मला देवांनी आपल्यासाठी एक निरोप घेऊन पाठवलाय. देवांनी? होय, आणि ही गोष्ट इतर कोणालाही कळता कामा नये हे देखील महत्वाचं आहे. काय सांगावं आहे देवांचा? हो, देवांनी तुम्हाला निरोप दिलाय की देव तुम्हाला रात्रीच्या प्रहरी भेटतील आणि हा वाडा आणि गड सोडून गडाच्या मध्यावर ते तुम्हाला भेटणार आहेत. आणि तुम्ही देखील देवांना भेटण्यासाठी तयार राहावे. येतो मी. शुभम भवतु. तुम्ही सांगावा धाडलाजी? होय, नंदीकडून मीच तुला निरोप पाठवला होता. वयजी, ते सांगावा घेऊन आले होते वाड्यावर.
आणि तेव्हाच माझ्या ध्यानात आलं का तुमचं काय बाय मोलाचं काम असणार. अर्थातच बानू, कारण ते तुझ्यासाठी महत्वाचे आहे. तुझ्या मनाला स्वस्थता मिळण्यासाठी, तसेच काही गोष्ट जाणून घेण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या मनामध्ये तर तत जावं जिथं तुम्ही म्हाळसाताईसनी घेऊन गेला होता हे हाय जी. मानस सरोवरावर? होय जी. बानू, मी तुला त्याचसाठी बोलवलं आहे. म्हणजे देवा. होय, ह्याचा अर्थ तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे. खरंच देवा? होय बानू, परंतु ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेव. कोणालाही कळता कामा नये. वय जी. देवा, मला तर कवा धरणं तत जावं असं वाटतं आहे बघा. तत कैलासामंदी जावं. आज तर मला ते समजा दिसणार आहे जी. होय, परत देवा तत जायचं कसं? तिथे आपण सूक्ष्म देहाने जाणार आहोत. म्हणजे? बानू, सूक्ष्म देह ही एक चेतना आहे जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु ती सचेतन आहे. आपल्या शरीरापासून विलग होऊन देखील ऊर्जेच्या रूपाने आपल्याला इप्सित स्थळी जाता येते. मला तर काय बी कळलं नाही जी. कळेल, जेव्हा तुला त्याची अनुभूती येईल तेव्हा तुला ते निश्चितच कळेल. वय जी. मी तुला आता जे काही सांगणार आहे ते ध्यानात घे. बानू, आपण ब्राह्म मुहूर्ताला मानस सरोवरावर जाऊ, तेही सूक्ष्म देहाने. परंतु त्यासाठी तू तुझ्या कक्षामध्ये जाऊन कक्षाचे द्वार लावून घे आणि झोपून राहा. त्या अवस्थेत तुला कोणीही स्पर्श करता कामा नये ह्याची काळजी घे. वय देवा, तुम्ही सांगतायसा तसंच करन म्या. मानस सरोवरावर गेल्यानंतर आपण सूक्ष्म देहाने जेजुरीत परत येऊ आणि त्यानंतर तुझे शरीर पूर्ववत होईल. वय. काहीही झालं तरी ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये हे ध्यानात घे. वय देवा, मी हे कोणासने बी सांगणार नाही जी. आणि तुम्ही सांगतायसा तसंच होईल. ही सूक्ष्म देहाची अनुभूती तुला एक आध्यात्मिक प्रचिती करून देणार आहे. वय देवा, ते तर आहे. पर त्या परीस मला कवा धरणं म्या मानस सरोवरामध्ये जाते आहे असं झालंय बघा. तू त्या स्थळी जायला इतकी उत्सुक आहेस? वय, कारण मला तत जाऊन गंगा देवीसनी भेटायचं आहे. आणि मग बानू, तुझी आणि गंगेची भेट ही काही सामान्य गोष्ट नाही. तू तुझ्या आधीच्या एका जन्मात गंगेच्या रूपात होतीस. ही भेट म्हणजे एक विलक्षण योग असेल. आख्यानात माझ्या अवतरणानंतर कैलासात जे घडलं त्यात तुला तुझ्या ह्या जन्मात घडणाऱ्या गोष्टींशी काही अंशी साम्य जाणवेल आणि त्यातूनच तुला सत्यापर्यंत पोहोचण्यास सहाय्य होईल. मी सूक्ष्म देहाने मानस सरोवरावर गेलो होतो. याचा अर्थ मला जे जे दिले ते ते तिला द्याल. उद्या सिंहासन देखील द्याल. पण उद्या तिने मागितल्यावर तुम्ही त्याचे विभाजन करणार आहात का?